मागच्या सोसायटीमध्ये काय मॅटर झाला का तुमचा? हे जे काय तुमचं चाललं आहे त्याला सोसायटी म्हणून आमचा तीव्र आक्षेप आहे. कशी बिघडणार नाहीत आपली मुलं. यांच्या मॉरॅलिटीच्या आईची. माणूस इथे गगनात चाललाय आणि आपला समाज अजून लग्नात अडकलाय. अरे असा घर शोधून देतो का आयुष्यभर नाव काढाल माझं. What the fuck? हे काय आहे आता? बाबा कवाचा खेळत बसलाय मातीत. हगणं कमी आणि खेळणंच जास्त. नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत नाट्य संपदा या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. कॉमेडी आणि इमोशनलचा धमाल मेळ असलेला मराठी चित्रपट म्हणजे सुपर डुपर 3 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. एका फ्लॅटवरून सुरू होणारा 2 कुटुंबाचा गोंधळ, मजा आणि नात्यांचा गोडवा याचं सुंदर चित्रण या चित्रपटात बघायला मिळतं. चला तर मंडळी, या चित्रपटाच्या टीमशी आपण आज संवाद साधणार आहोत. ऐक मला खरंच खूप छान वाटतंय की खूप करिअरच्या लवकरच्या टप्प्यामध्ये मला खूप सुंदर चित्रपट करायला मिळाला आणि तेही आज सिनेमा बघितल्यानंतर मला जास्त वाटते की खूप ग्रेटफुल आहे मी की खूपच सुंदर लोकांसोबत मी काम केलंय आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं. यासाठी मी खरंच डिरेक्टर सर, प्रोड्युसर सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. मी आताही खूप अशी ओव्हरवेल्म्ड आहे, मला कळत नाहीये काय बोलायचंय. मीही पहिल्यांदा बघितला सिनेमा, सो खूप छान वाटतंय, खूप एनर्जी आहे आणि होपफुली सगळ्यांना तो खूप आवडणार आहे. खूपच छान, म्हणजे मी शिकतच होते पूर्ण सिनेमा. मी आय एम सो सॉरी, पूर्ण सिनेमा मी फक्त माझं शिक्षण चालू होतं. कारण तुम्ही आता बघितलं, तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल तेव्हा तुम्हाला कळलंच खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी काढल्यात आणि अख्खा पिक्चर मला वाटत नाही की मला फार काम करावं लागलंय, कारण मी फक्त रिॲक्ट करत होते. कारण ते इतके सुंदर प्रत्येक टेकला वेगवेगळी रिॲक्शन देत होते की मला फार कष्ट करावे नाही लागले. मी फक्त रिॲक्ट करत होते आणि त्यांनी ते माझ्यातून बाहेर काढलं. मी हेच सांगेन की प्लीज प्लीज हा सिनेमा जाऊन बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि खरंच एंटरटेनमेंट म्हणजे तुम्हाला इमोशन्स आहेत, एंटरटेनमेंट आहे, फाईट सिक्वेन्स आहे, खूप मजा आहे. सो प्लीज प्लीज हा सिनेमा बघा, तुम्हाला खूप मजा येणार. गिळता का? चहा संपलाय. ही सगळी काय घाण करून ठेवली येते. हे शहरात तुम्ही कुत्रा, मांजर, पोपट पाळताय ते चालतंय तुम्हाला. आम्ही बकरं पाळल्याचा प्रॉब्लेम आहे. प्राण्यांमध्ये फरक करताय तुम्ही. काम करताना तर ऑफकोर्स खूप मजा आली, इतक्या मोठ्या लोकांसोबत काम करून. आता जेव्हा फायनली पडद्यावरती बघतेय जे काही त्याचं प्रोडक्ट आलंय, मी खूप ओव्हरवेल्म आहे सध्या. आणि मी नमाताईला, मी सगळ्यांनाच, मी त्यांच्यासोबत काम करून जे काही मज्जा क्रिएट झाली पडद्यावरती, मी त्याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. आय एम सो ग्रेटफुल दॅट बिंग अ पार्ट ऑफ सच अ ब्युटिफुल फिल्म. अँड थँक्यू विजय सरांना, थँक्यू समीर सरांना, थँक्यू नरेश सरांना, थँक्यू. आणि ऑडियन्सला माझं अपील आहे की प्लीज जाऊन इतका सुंदर सिनेमा, नात्यांविषयी बोलणारा सिनेमा आवर्जून आवर्जून बघा. अशा खूप कमी संध्या येतात. थँक्यू. असं म्हणतात ना की माणसं जितकी मोठी होतात त्यांची मुळं तितकीच खोलवर उतली जातात. तर ही ती माणसं आहेत, इतकं महान काम करणारी माणसं, त्यांची मुळं इतकी खोल उतलेली आहेत, इतके डिसिप्लिन्ड ऍक्टर्स आहेत सगळे, इतके मेहनती आहेत, इतके स्क्रिप्टवर काम करणारी लोक आहेत सगळी. सो त्यांच्याकडनं मी खूप, एक वेगवेगळे, प्रत्येक जण एक वेगवेगळी इन्स्टिट्यूशन आहे, त्यांच्याकडनं मी खूप शिकली आहे. असं वाटलं की ही लहानपणीची प्रतीक्षा तीच काही. कारण तिला आम्ही गणपतीच्या कार्यक्रमामध्ये अचानक जरी घेऊन गेलो तरी ती तिच्या पद्धतीने अगदी अचानक सुद्धा डान्स करायची. म्हणजे तिला लहानपणापासून आणि प्रत्येक कार्यक्रमात तिने नंबर आणले आणि आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. आणि हा जो पिक्चर आहे हा अगदी सुपर डुपर खूप चालू. ज्यावेळेस ती कॉलेज करत होती, इंजिनिअरिंगला होती, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून नाटकामध्ये भाग घेतला आणि थोडासा विरोध असायचा आमचा, पण माझा तिला सपोर्ट. 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती म्हणे मी परीक्षा दिली NETची आणि असं चान्स येणार नाही, तर मग मी तिला भाऊ म्हटलं, आम्ही दोघं भाऊ म्हटलं. आणि आज तिनं सोनं केलं. मुन्ना मधुबाला कुठे बी जाणार आहे. मुन्ना मधुबाला खूप आवडली आणि निर्माते सक्षम आहेत, बाकी सगळी टीम अप्रतिम असल्यामुळे मी होकार दिला. काय सांगणार प्रेक्षकांना? काय सिनेमा भरभरून लोकांना सांगा, बघा. तुम्ही बघितल्यानंतर सिनेमा चालणार आहे. तिनं घेतलंय हे घर. तुम्ही काय पाहिजे तो पाऊस फाटा वापरा आणि या डुकरांना आधी बाहेर काढा. डुक्कर कोणाला बोलले? काय भांडायचं त्या पोटात भांडा. म्हणजे
रिलीज झाला आहे सुपर डुपर सिनेमा. आणि सुपर डुपर सिनेमा हा कम्प्लीट एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे आणि याचं लिखाण खूप सुंदर केलं आहे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी. तेच लेखक आहेत. यातले संवाद खूप सुंदर आहेत आणि यामध्ये मी एक छोटंसं कॅरेक्टर केलं आहे बाबूभाई नावाचं, ज्याच्यामुळे हा सिनेमा घडतो. मित्रांनो, माझं कॅरेक्टर आणि इतर सगळे म्हणजे अगदी छोटं सुद्धा कुठलं कॅरेक्टर असेल ना, ते सगळं बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि मला असा फुल कॉन्फिडन्स आहे की एकदा तुम्ही हा सिनेमा बघितला ना, तर तुम्ही सगळ्या लोकांना वेड्यासारखे सांगत सुटाल की हा सिनेमा नक्की बघा. पण एकदा तुम्ही चित्रपटगृहामध्ये आपल्या जवळच्या जाऊन आणि सुपर डुपर हा सिनेमा नक्की बघा. थँक्यू सो मच. बोलायचं होतं ते पडद्यावर बोललोय आम्ही सगळेजण. आता तुम्ही बोलायची गरज आहे. ज्याला आपल्या साध्या मराठीमध्ये माउथ पब्लिसिटी म्हणतात. आता तुम्ही बाहेर बोलायची गरज आहे आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही ते बोलालच उत्तम बाहेर या सिनेमाबद्दल. सिनेमाचं नाव आहे आज ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात इथं आलेला तसाच संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळू देत ही तुमच्याकडनंही शुभेच्छा असू देत आणि तुमचे आशीर्वाद असू देत. पिक्चर चांगला झालेला आहे. समीर, विजय सर आणि सगळी टीम, संजय सर, निर्मितीताई, ललिता आहे, सगळी लोक आहेत. अत्यंत कष्टानं काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणानं तुमच्या समोर हे काम ठेवलेलं आहे. बाळ होतं ते आता वाढत तुमच्या समोर आलेलं आहे. त्याला आभाळा एवढं उंच करा, हीच मनोमन प्रार्थना तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. सर्वात आधी तर मला आनंद झाला की भारत माता नव्याने सुरू झालंय आणि भारत माता मध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपट दिसणार आहे. एकदा भारत मातासाठी काय. आणि आज सिनेमा बघताना एकच गोष्ट जाणवत होती की सिनेमा बनवण्याच्या ज्या प्रोसेस असतात की सिनेमा प्री प्रोडक्शन मध्ये असतो त्यावेळी त्या सिनेमाचा रायटर हिरो असतो. त्याच्यानंतर शूटिंग सुरू झालं की मग कॅमेरामॅनचा एक वेगळा ऍटिट्यूड असतो, हिरोईनचा वेगळा स्वॅग असतो आणि सगळे ऍक्टर्सचे वेगळे टँट्रम असतात, ते सगळे हिरो असतात. पण सिनेमा रिलीज झाल्यावर फक्त एकच हिरो असतो, तो आमच्या समोर असतो आणि याच्यापुढे या सिनेमाचा हिरो फक्त तुम्ही आहात. सो तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे. कारण सगळ्यांनी मला असे फार कमी प्रीमियर होतात ज्याच्यात शेवटपर्यंत सगळी कास्ट पण थांबलेली असते, टेक्निशियन्स पण थांबलेले असतात, PR आणि मॅनेजर्स पण थांबलेले असतात आणि प्रेक्षकही थांबलेले असतात. सो विच शोज की हा सिनेमा ऍक्च्युली हा सगळ्यांचा आहे आणि सिनेमाचं नाव आहे पुन्हा एकदा सुपर डुपर. थँक्यू. मंडळी, आत्ताच आपण सुपर डुपर या टीमची संवाद साधला. एकंदरीत सुपर डुपर हा कॉमेडी आणि भावनांचा छान मेळ साधणारा कौटुंबिक सिनेमा आहे. हलका फुलका पण मनाला भिडणारा अनुभव द्यायचा असेल तर हा चित्रपट बघायला नक्की जा. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याचा गारवा देणारा हा चित्रपट आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या मराठी चित्रपटासोबत. धन्यवाद.